हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट शेक. साखरेचा वापर अजिबात करणार नाही. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी 4 ते 5 खजूर घेतले आहेत, तीळ आणि मनुकी घेतली आहेत 3 ते 4, आणि बदाम घेतलेले आहेत, पिस्ता आहे 4, आणि काजू आहेत 4 ते 5, आणि एक अक्रोड पण घेतलेला आहे, आणि अंजीर आहेत. आणि याच्यामधलं साहित्य जे तुम्हाला जास्त आवडतं ते तुम्ही जास्त केलं तरी चालेल. आणि आता हे सर्व एका बाउलमध्ये मी काढून घेतलं. आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून हे भिजवून घ्यायचं आहे. आणि इथे मी 4 ते 5 तास भिजवणार आहे. तुम्ही ओव्हरनाईट भिजवलं तरीही चालेल. आणि भिजवल्यावर दाखवते मी तुम्हाला भिजल्यावरती कसं दिसतं. आणि याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स जे टाकले आहेत ते हेल्दी आहेत. आणि हे बघा, अशा पद्धतीने हे सर्व भिजलेले आहेत ड्रायफ्रूट्स. आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि हिवाळ्यामध्ये हे ड्रायफ्रूट शेक एकदम हेल्दी असतं, मुलांना पण देऊ शकता. आणि हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे काढून घेणार आहे. आणि याच्यामध्ये मी साखर किंवा मध वगैरे काहीच वापरणार नाही. आणि तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये मध किंवा मग गुळाची पावडर जी असते ती टाकू शकता. कारण हे हेल्दी बनवणार आहे, त्यामुळे साखर टाकून काही उपयोग नाही. त्यासाठी तुम्ही गुळ पावडर किंवा मध इथे वापरू शकता. आणि हे आता आपण मिक्सरला फिरून घेऊया. एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची याची. आणि याच्यामध्येच आता आपल्याला एक बनाना टाकून घ्यायचा आहे. बनाना पण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता मिक्सरला मस्तपैकी फिरून घेतलेला आहे. छान असा कलरही आलेला आहे. आणि तेवढंच हे ड्रायफ्रूट शेक पिण्यासाठी पण हेल्दी आहे. आणि तुम्ही मुलांना पण देऊ शकता. आणि एकदम सोप्या पद्धतीने पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे मुलांसाठी, मिस्टरांसाठी. आणि हिवाळ्यामध्ये असं ड्रायफ्रूट शेक जर पिलं तर छान राहतं शरीरासाठी. आणि आजची आपली रेसिपी तुम्ही पण नक्की एकदा करून बघा, छान लागते. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आणि अशीच आपली व्हिडिओ बघत राहा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.